नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुन रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. तुला मुलगी पसंत नसेल तर नाही म्हणून सांग, तो तुझा हक्क आहे. आम्हाला मुलगी पसंत आहे. महादेवाची पसंती कळली, पण मुलीला मुलगा पसंत आहे ना. तुमचं लग्न ठरल्यावर आपण भेटलो तर तरीही आम्ही तुझ्याशीच लग्न करू. लहानपणी अण्णा उखळाला बांधायचे, आता मी पदराला बांधून ठेवीन तुझ्या. पार्वती वहिनी, यमी मावशी तुला ओरडली तर नाही ना? नाही रे बाळा. आणि ओरडली ना तरी तिच्याकडे लक्ष नको देऊ, तिला सवयच आहे ओरडायची. दिनू, चुकलं माझं. मोठ्या माणसांविषयी असं बोलायचं नसतं. पण माझा दादा खूप चांगला आहे, तो जगभर फिरून आलाय. तुला माहितीये, तो 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन आलाय. खरं की काय? आणि कशासाठी? तो गोष्टीतला राजपुत्र दूरदेशी जाऊन जशी राजकन्या घेऊन येतो तसंही माझ्यासाठी सवत आणणार आहेत की काय? कधीच नाही. महादेव दादा दूरदेशी जातो ते फक्त जादूच्या वस्तू आणण्यासाठी आणि गुप्त खजिन्याचा शोध घेण्यासाठी. त्याला एकदा तो सापडला ना खजिना की सगळेजण गप्प बसतील. हे कशासाठी? तुला दृष्ट लागू नये म्हणून. मला पण दे ना. काजळ? कशाला? दे ना. आणि हे कशासाठी? दृष्ट मला नाही, तुला लागेल. लग्नात सगळे बोलत होते, अगदी दृष्ट लागण्यासारखी दिसते हो पोर. अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो म्हणे. अरे त्या बिचाऱ्यांना काय कल्पना हा अन्याय आहे? न्याय कशाला म्हणतात? तुम्हाला आहे ना त्याचं ज्ञान? शिपाई चोरी करतात तर ते बिचारे दात कोणाकडे मागणार? मामनजींशी वाद झाला का? जन्मापासून येतो आणि जन्मभर राहणार. अहो पण मी काय म्हणते, तुम्ही का नाही ऐकून घेत त्यांचं? का म्हणून? ते आमचे तीर्थरूप आहेत म्हणून? नाही जमणार. आम्हाला वयापेक्षा आणि नात्यापेक्षा तत्व महत्वाची आहेत आणि त्यांच्याशी आम्ही कधीच तडजोड करत नाही. तुम्ही आधी शांत व्हावं. अहो तुम्हीच असे वागलात तर मग सदाशिव भाऊजी, दिनू काय बोध घेणार यातून? बोध? ते जसं वागताय त्यातून काय बोध मिळतोय? गरीब कुळांना ते संकटात असताना नाडून त्यांच्याकडनं वसुली करायची, यातून काय बोध मिळणार? नाही, आम्हाला ते पटत नाही आणि जमतही नाही. आम्हाला माणुसकी आणि समानता यावर विश्वास आहे आणि अण्णांना हे पटत नाही. आम्ही जग फिरतो तेव्हा कळतं आम्हाला गरिबी काय असते, 18 विश्व दारिद्र्य काय असतं. पाण्याच्या थेंबासाठी कोसा कोसांवर जाताना दिसतो ना गरीब, तेव्हा कंठ ताटून येतो आमचा. अरे आमचं नशीब बलवत्तर म्हणून आमचा जन्म या वाड्यात झाला, पण म्हणून शास्त्रीय असण्याचा माज दाखवणं आम्हाला नाही जमत. मग आता काय ठरवलंय तुम्ही?
या कुळांना शेतीचं उत्पन्न कमी असताना जबरी वसुली करून त्यांना उद्ध्वस्त करण्यापेक्षा यावेळी त्यांना मदत केली तर पुढच्या वर्षी आपणहून ते दाम दुप्पट मोबदला देते. पण यावर आमचं एकमत होणं या जन्मात तरी शक्य नाही. म्हणून आम्ही जातो आहोत. याचं सावकारासारखं जगून शाप घेण्यापेक्षा सचोटीने व्यापार करायला आवडतो आम्हाला. नवी माणसं, नवा देश, नवा वेश आणि प्रामाणिकपणा जो या घरात नाहीये. म्हणून चाललो होतो आम्ही. आणि यावर आता आम्हाला तडजोड करण्यास सांगू नका. तडजोड करा किंवा अण्णा म्हणतात तसंच वागा असं नाही म्हणायचंय मला. पण तुम्हाला पटतंय ना की अण्णांचं वागणं बरोबर नाहीये, तर मग त्यांच्या वागण्यात परिवर्तन कसं येऊ शकेल यासाठी प्रयत्न करा ना. एखाद्यावर अन्याय होतोय हे माहीत असूनही काहीच न करणारा तितकाच दोषी असतो. पार्वती, आम्ही काय केलंय आणि काय केलं नाहीये याविषयीची तुझी माहिती फारच तुटपुंजी आहे. आमचं म्हणणं अण्णा कधी ऐकूनच घेत नाहीत. कायम वादात शिरतात आणि मग कलहाला तोंड फुटतात. आम्हाला तेही नको आहे. मग तुमची मतं मांडण्याची पद्धत बदलून पहा ना, किंवा ती पटवून देण्यासाठी प्रयत्न वाढवा. असं सारखं घराबाहेर राहण्याने समस्या सुटत नसतात. कदाचित अंमळ वाढतीलच. एकूण काय आमचंच चुकतं. म्हणूनच चाललो आहोत आम्ही. म्हणजे चुकाही नकोत आणि कलाही नको. अहो अहो माझं ऐकून तरी घ्या. अहो कारलं ते कारलंच. साखरेत खोळा, तुपात खाला, नाहीतर तेलात तळा. काय झालं पंत? व्हायचंय काय नवीन? तेच पूर्वापार चालत आलेला आपला स्वभाव, जगून आणण्याचा. आपण महादेवरावांबद्दल बोलताय का? बोलायला लावतो तो. पण त्यात त्यांचा काय दोष आहे? शेवटी जबाबदारीचा प्रश्न आहे ना पंत. नकोच ते एखाद्याला जबाबदारी. अर्थात आपले महादेवराव जबाबदारी झटकणाऱ्यातले नाहीयेत म्हणा. पण काय पंत, शेवटी त्यांचं पण वय तसंच आहे ना, वाहत्या पाण्यासारखं. तेच या पाण्याला 100 दिशेनी पाय फुटू नयेत म्हणून लग्न करून दिलं यांचं. तरी हे महाभाग सोन्यासारख्या बायकोला एकटं टाकून गेले जग उंडारायला परत. शांत व्हा पंत. वैद्यबुवांनी काय सांगितलंय? मन शांत ठेवा. कसा शांत राहू शकतो मी? तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे. बेजबाबदार वृत्ती आहे. आणि हे बेजबाबदार वृत्तीचे महाभाग आमच्या घरात समोर आमच्या आले की अंगाचा तिळपापड होतो. मी काय म्हणतो पंत, कामाचाच प्रश्न आहे ना. मी आहे ना. त्याच वाईट वाटतंय. वारस असून हे उंडारणं आणि जावई असून तुम्ही हिशोब ठेवणार. अहो, ते माझं कर्तव्यच आहे पंत.
मी काय म्हणतो पंत, आपल्याला पालघरला निघायला हवं. महत्वाची वसुली आहे. आता जायला उशीर झालाय, त्यामुळे यायला उशीर होणार. कदाचित मुक्काम करावा लागेल. नाही म्हणजे कामं लवकर आटोपली तर आपण परत येऊ ना, कशाला उगीच राहायचं. नाही, बरोबर आहे तुमचं. सौदेत मी तरी रक्त जाळून काय उपयोग आहे. मीही तयारी करतो, निघूया आपण. मुक्कामच करूया तिकडे. दिवस पावसाळ्याचे. मालक, पालघरला मुक्काम आहे. हो. चैनकर, हो. मालक, पैशांच्या आवाजासोबत घुंगराचा आवाज ऐका. व्यवस्था झाली आहे. भालचंद्ररावांची एका नोकराशी एवढी सलगी. उठ. हा? विनंती कशी करतोस? उठ. कामाला लाग. देन दमडीचा नोकर. विनंती करतोय. चल एक. वहिनी, काही काळजी करू नका, मी आहे ना. मी स्वतः जाणार आहे पालघरला. मी शोधून आणतो महादेवरावांना, मग तर झालं. काही काळजी करू नका. भालचंद्ररावांची सोपांची सलगी आणि त्यांच्या वागण्यातल्या कपटीपणाची चाहूल आल्या आल्याच माझ्या लक्षात येऊ लागली होती. मी तुमची वाट बघत राहिले आणि एक दिवस अचानक तुम्ही परत आलात. महादेवाची काही बातमी? वासंती, वासंती, खरं पण आहेत कुठे? गावात आलेत. बैलगाडी निघाली वाड्यावर यायला. वहिनी, तुम्ही खरं सांगताय? अहो 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 दादा येतात. काय? तुम्ही स्वतःला शिक्षा करणार म्हणजे शेवटी ती मलाच होणार ना? थांबा, सांगते ना. माफ केलंस? माझ्या मदतीला कोणीतरी बाई माणूस आणा असं सारखं बोंबलत असते मी. अहो, मी सोपानला सांगितलंय गावात एखादी बाई बघायला. बघेल तो. यात्रेला जाऊन आल्यावर माणसं शहाणी होतात. तुझा उर्मटपणा, उच्छृंखलपणा तसूभरही कमी झालेला नाही. वडील आहेत तुमचे, ते तुमच्या काळजीपोटीच. त्यांची बाजू घेणं बंद कर पार्वती. झाला का सगळा राग शांत? तीर्थरूपांना विचारायचे प्रश्न तू मला का विचारतेस ताई? शंभू महादेवाच्या देवळात चाललोय आम्ही, मी आणि वासंती.
नवस फेडायचंय. नवस कसला? तुम्ही सुखरूप घरी परत यावं म्हणून शंभू महादेवाला नवस बोलले होते मी. ते तर आम्ही येणार होतोच. त्यासाठी त्या शंभू महादेवाला लाच द्यायची काय गरज होती? आम्ही आलो, तू कवा भेटणार? जरा तुझ्या दादांना विचार, तुझ्या वहिनीसाठी काही आणलंय की नाही, का विसरले तिला? आम्ही प्रवासावरून परतू आणि तुमच्यासाठी काही आणणार नाही असं होईल? तू आलास? तू सुखरूप आहेस? यमुना मावशी, कशी वाटली मुलगी कामाला? तशी बरी आहे, पण आता पण बिन कशाला, ठेवून घ्या तिला. गावात नवीनच आलीयस? वैजी सोपांच्या ओळखीतनं आलीयस? वैजी यमी मावशीच्या मदतीला राहायचं. त्या काही बरं वाईट बोलल्या तर मनाला लावून घ्यायचं नाही. वसुलीच्या कामासाठी गेलो होतो. रंगीलपणा करायला नाही. भालचंद्र रावांना कुठल्या नादाला लावलंयस तू? आणि ही थैली कसली? चोरी केलीस? नाही जी, भालचंद्रराव. भालचंद्ररावांनी दिली? कुठे राहतेस तू? टेकड्याच्या पायथ्याशी खुपट बांधलं. एकटीच राहतेस? नाही, मी आणि माझी बहीण. कारण फक्त देव्हारात ठेवण्यासाठी आणि फुलं वाहण्यासाठी आम्ही हा ग्रंथ आणलेला नाही. आम्हाला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची कदाचित यात उत्तर असतील. महादेवाला कोणी अधिकार दिला एखाद्याचं कर्ज रद्द करण्याचा? पण ते आपण रागावू नये. पण आपल्या सगळ्याचा वारस आपला महादेवच आहे ना. गांगणाचं कर्ज तुम्ही माफ केलं म्हणे. हो, मामंजींचा राग तुम्ही त्याचं कर्ज माफ केलं म्हणून नाहीच आहे, पण ते तुम्ही त्यांना न सांगता केलं म्हणून आहे. वाटवर चालला हायस, समद समद संपणार हाय. ते हे आमच्यावर आरोप करतायत आणि तुम्ही गप्प राहताय. आरोप तुम्ही केले, पण आमचे आरोप खरे आहेत. ज्या घरात आमच्यावर विश्वास नाही तिथे आम्हाला थांबायचंच नाही. असं कोणी सांगितलंय? आत्ताच अनुभवून आलो होतो आम्ही आणि म्हणूनच पुन्हा जायचं ठरवलंय. मी यांना म्हणालेही होते मला सुद्धा बरोबर घेऊन चला, पण हेच मला म्हणाले की वाड्याला तुझी गरज आहे.